लग्न करणं हा प्रत्येकाचा खासगी अधिकार आहे. कुणाशी, कधी, कुठल्या पद्धतीने आणि कसं लग्न करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पारंपरिक पद्धतीने अरेंज म्हणजे कुटुंबियांनी ठरवून केलेलं लग्न रूढ आहे. पण गेल्या काही दशकांपासून लव्ह मॅरेज म्हणजेच प्रेमविवाह करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं. काही प्रेमविवाह यशस्वी होतात तर काही फसतात. अनेकदा कुटुंबाच्या मर्जीविरुद्ध लग्न केल्यामुळे त्या जोडप्याला दोन्ही कुटुंबापासून वेगळं राहावं लागतं. कधीकधी जोडपी टोकाचं पाऊल देखील उचलतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडला. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका जोडप्याने विषारी द्रव पदार्थ प्यायला. त्या दोघांना गडबडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केलं. अनेक वर्ष प्रेमबंधनात राहिल्यानंतर 5 वर्षांपूर्वी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला दोन्ही कुटुंबाचा विरोध असल्याने त्यांनी आपापली घरं सोडून पणके भागातील घरात आपला नवा संसार थाटला होता. आता दोघांनी जीवन संपवल्याचं कळल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या दोघांनी विष का प्यायलं याचं ठोस कारण सापडलेलं नाही. शेजाऱ्या पाजारच्या कुटुंबाकडून दोघंही खूप सुखाचं आणि आनंदाचं जीवन व्यतीत करत होते अशी माहिती मिळाली. त्यामुळे या जोडप्याने अचानक हा निर्णय का घेतला असावा हा प्रश्न पोलिसांना देखील पडला आहे. कानपूरमधील नौबस्ता भागात राहणारे सोलोनी सचान आणि अलकेश सचान या दोघांचं परस्परांवर प्रेम होतं, पण त्यांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध होता. दोघांनीही कुटुंबियाचा विरोध जुगारून 5 वर्षांपूर्वी घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यानंतर ते पणकिल्या पत्रसा या गावात मध्ये राहत होते. त्यांचा नवा संसार सुखाने चालला होता. रविवारी रात्री या जोडप्याने विष खाल्ल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या दोघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून यामागचं कारण लवकरच शोधलं जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दोघांनी जन्मभर एकत्र राहण्यासाठी दोन्ही कुटुंबियांची भांडणं करून स्वतंत्र संसार थाटला, पण 5 वर्षात त्या दोघांना आयुष्य संपवावं असं वाटलं. यामागे काय कारण असावं असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. घटनास्थळी कुठलीही नोट किंवा चिठ्ठी आढळलेली नाही. त्यामुळे या दोघांनी स्वतः विष प्यायलं की दुसऱ्या कोणी त्यांना विष दिलं हे स्पष्ट होत नाही असं पोलिसांचं मत आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.